आता शेवटचा प्रश्न की जो माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये असतो, की तरुण विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला द्याल महत्त्वाचा? तरुण विद्यार्थ्यांसाठी भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. हं, म्हणजे तरुण विद्यार्थ्यांनी आपला जो भविष्यकाळ आहे हं, हं, त्याच्याबद्दल अधिक विचार केला पाहिजे. हं, भूतकाळात कुठंतरी रमलं नाही पाहिजे. आपल्या हं, चुका मान्य करायला शिकलं पाहिजे. बरोबर. बरेचसे तरुण असतात ना, ते आपल्या चुका मान्य करत नाही. हं, हं, तर ह्या आपण जर चुका करतोय, शेवटी जो चुकातनं पुढे जातो तोच यशस्वी होतो. सो आपल्या बरोबर. चुका होत असतील, तर त्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मान्य केल्या पाहिजेत. हं, तुमचे स्वतःचे विचार हे परिपक्व असले पाहिजे. हं, त्याचबरोबर तुम्ही तुमचं फ्युचर काय आहे किंवा तुम्हाला जे भविष्यामध्ये जे घडायचं आहे ना, ते आत्ताच तुमचं क्लिअर असलं पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये ठीक आहे टाईमपास आहे किंवा एन्जॉय केला पाहिजे. त्याच्या पण मर्यादा तुम्हाला स्वतःला कळल्या पाहिजे. हं, तुम्ही या देशाचे, या समाजाचे घटक आहात, भाग आहात. सो तुम्ही अधिक जबाबदारीने वागायला शिकलं पाहिजे. बरोबर. चुका मान्य केल्या पाहिजे किंवा मोठ्यांचा तुम्ही रिस्पेक्ट करायला शिका. ज्या हं, व्यक्तीकडनं ज्ञान मिळतंय, निदान त्याचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. बरोबर. बऱ्याचदा आपण समाजामध्ये पाहतो, की आत्ताची जी पिढी आहे ना, हं, हं, ही वयाने मोठे असलेले किंवा ज्यांच्याकडनं ज्ञान घेतोय, ज्यांना हं, आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून मानतो. तर या सगळ्या गोष्टींचा अभाव दिसतो आपल्याला. तर हं, हे जी नवीन पिढी आहे, तरुण पिढी जी आहे ना किंवा विद्यार्थी आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, हं, 10वी ची परीक्षा देणारा विद्यार्थी आहे, बोर्डाची किंवा 12वी बोर्डाची परीक्षा देणारा विद्यार्थी आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, की तुम्ही तुमचं आहे ना, वेळापत्रक तयार करायला शिका. हं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय करायचंय, हे हं, तुमचं सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. बरोबर. जो विद्यार्थी वेळापत्रक तयार करतो आणि त्या वेळापत्रकाचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये करतो ना, तो खूप यशस्वी होतो. बरोबर. म्हणजे हे सारे सगळं तरुणांसाठी खरंच खूप महत्त्वाचा सल्ला सरांनी दिलेला आहे.